अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लवकरच होण्याची शक्यता आहे। या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका पूर्ण होण्याची शक्यता आहे। तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका पूर्ण होतील आणि त्यांचे निकाल देखील हाती लागतील। तर 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका पार पडतील अशी शक्यता वर्तवलेली आहे। याच पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेचा एक मोर्चा निघाला। त्या मोर्चाचं नाव होतं सत्याचा मोर्चा। या मोर्चामध्ये शरदचंद्रजी पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तीनही दिग्गज नेते उपस्थित होते आणि या तीनही दिग्गज नेत्यांनी भाषणं केली। या 3 नेत्यांच्या भाषणामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं की महाराष्ट्र राज्यातील ज्या काही मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्यांमध्ये अनेक दोष, अनेक त्रुट्या, अनेक चुका आहेत आणि या मतदार याद्यामधील जे काय दोष, त्रुट्या आणि चुका आहेत त्या जोपर्यंत दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका आहे। त्यामुळे मंडळी, राज ठाकरेंनी ही मागणी निवडणूक आयोगाला केलेली आहे। या मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचा निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेतील की त्या निवडणुका पुढे ढकलतील। मंडळी, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। थांबूयात मंडळी इथेच। धन्यवाद।